ही मी म्हैस घेतली हो. आणि म्हैस कसं घेतलं तर मला सांगू का, मग लाडक्या बहिणीला म्हणून भावानं 11,000 रुपये दिले ते. मग त्याच्यामध्ये माझे काय पैसे थोडे घातले आणि 20,000ची बी म्हैस घेतली हो. म्हणजे माझ्या भावाचं काय तर यादगिरी म्हणा, भावाचं नाव म्हणा राहू म्हणून का मी 20,000ची म्हैस घेतली हो. आणि म्हैस बी लई गुन्हे आहे, चांगली सापडली मला म्हैस. आणि महाग मी चाराय बी गेले का नाही माझ्या महागाची त्या शेताच्या बांधानं. मग तुम्ही बहिणी का करा माहिती आहे का, काय तर आपल्या भावाची यादगिरी म्हणून तुम्ही पण यादगिरी असं ठेवा भावाची. काय तर हे माझ्या भावाचं नाव म्हणून मी म्हैस घेऊन ठेवले. आणि म्हैस लई चांगली आहे. आपण हिला काय करायचं, दुखून घ्यायचं आहे मला, हिला धुवायची आहे. आता म्हैशीला ही म्हशीची कटिंग करायची आहे. पण हे कशा पाय ठेवलं मी सांगतो तुम्हाला, हे उन्हाळा दिवस आहे. मग उन्हाळ्यात म्हशीला ऊन लई लागतंय की, म्हणूनसाठी आम्ही हे त्याची कटिंग करणार ते ठेवलंय. जरा एवढं ऊन कमी झालं का मग हिची आम्ही कटिंग करणार. थांब का बहिणी, मैनी थांब. हिचं नाव मी लाडानं मैनी ठेवलंय बरं का. हिला मी मैनी म्हणते. मैनी म्हणलं का माझ्या मागं त्या बांधानं. लिहून घ्यायला मळायला हिनं जरा हेला लिहून घेते मी आज. आता बघा हिनं 2 महिन्याची गाभ आहे म्हणून मला दिल्यात बघा त्या मालकानं, शेतकऱ्यानं. आणि बाई घरगुती म्हैस आहे, चांगली म्हैस आहे पाळायला म्हणून का 2 महिन्याची म्हणून गाभ दिल्यात बघा. आणि जर गाभ असेल तर लई चांगलं झालं मला, हे लई भारी झालं. आणि म्हैस बी लई गुणाची आहे. थांब का बहिणी, इकडे तोंड कर, इकडे कर. थांब बाई, तुला आंघोळ घालते, जरा थांब, जरा थांब. जरा उन्हाचं थंड पाण्यानं कर आंघोळ. हे बघ थांब. आता तुझी कटिंग करा, उन्हाळा दिवस आहे. मग उन्हाळा दिवसात का केस काढत नाही तर म्हणजे म्हशीला का ऊन लागते म्हणून काढायचं नसतं हे.